संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू असताना मराठी माणसाच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि त्याचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली होती. या शिवसेनेचा सिंबल म्हणून आजही वाघाचं चित्र बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं, किंबहुना सगळ्या ठिकाणी वापरलं जातं. वाघ हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा एक द्योतक आहे, प्रतीक आहे असंही समजलं जातं. पण मागील काही काळात याच वाघांची संख्या कमी व्हायला लागली आणि एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं. या वाघांना जोपासण्यासाठी सरकारनं मोठी कार्यप्रणाली सुरू केली आणि नंतर वाघांची संख्या थोडी थोडी वाढायला लागली. पण ज्या पक्षाचा सिम्बॉलिझममध्येच टायगर आहे म्हणजे वाघ आहे, अशा पक्षाचाच नेता किंबहुना आमदार जर वाघाची शिकार करणारा असेल आणि त्या वाघाचा दात आपल्या गळ्यात मिरवत असेल, तर ही मोठी शोकांतिका म्हणावी लागते, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. याच आमदाराबद्दल बरेच